मुळामध्ये शिक्षण आपण लोकांपर्यंत पोहोचवणं हा आपला उद्देश असला पाहिजे आणि लोकांना शिक्षण हे सहज मिळालं पाहिजे आणि ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कुवतीनुसार ते शिक्षण घेता आलं पाहिजे. कुवतीनुसार म्हणजे आर्थिक गोष्टीचा इथं मी उल्लेख करतो आहे आणि त्याला तेच शिक्षण मिळालं पाहिजे अशी व्यवस्था असावी असं एक सार्वत्रिक मानलं जातं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्वतः भूमिका घेतलेली आहे आणि शिक्षण मंत्र्याच्या शिक्षण खात्याच्या संदर्भात आलेले प्रश्न राज्याच्या दृष्टीने आणि एकूणच मराठी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे म्हणून त्यांनी सुद्धा एक स्पष्टीकरण असं केलं आहे. खरं म्हणजे त्यांनी निर्णय कुठला घेतला नाही कारण ते आधीच निर्णय दादा भुसे यांनी घेतलेला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे जे वाक्य उच्चारलं त्याचा मी फक्त उल्लेख करतो की मुख्यमंत्री असं म्हणाले की आपल्यापैकी कुणीही म्हणजे आता आपल्यापैकी म्हणजे सगळे आपले माझ्या सगळे झाले आपल्यापैकी कुणीही पालक हा मराठी भाषेच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवत नाही आणि आपण सभागृहामध्ये येऊन फक्त चर्चा करतो की मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा वाढली पाहिजे. आता माझा पालकांच्या वतीने आता मी पण एक पालक म्हणूनच बोलतो आहे, पत्रकार म्हणून तर बोलतोच आहे, पण पालक म्हणून तर मराठी शाळांचा दर्जा सुधारणार नसेल आणि मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे हा नंतरच्या चिंतनाचा आणि चर्चेचा विषय आहे. पण मराठी शाळांमध्ये जर चांगलं शिक्षण मिळणार असेल, चांगल्या शाळा मराठीच्या जर सरकारकडनं उपलब्ध होणार असतील तर पालक त्याचा नक्कीच विचार करतील. पण आत्ता सध्या ज्या मराठी शाळांची अवस्था आहे, आता अशा अवस्थेमधल्या मराठी शाळांमध्ये पालकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना का पाठवावं याचंही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. खरं म्हणजे हा चर्चेचा मुद्दा आहे, याच्यामध्ये कुठल्या आरोप प्रत्यारोपाचा नाही आणि यामधूनच काहीतरी चांगलं बाहेर येऊ शकतं. त्यामुळं मराठी शाळांच्यावरती आपलं प्रेम असून उपयोग नाही. तर आपल्याला त्या प्रेमाच्यासाठी काय करता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं मराठी शाळांमध्ये पूर्वीच्या मराठी शाळांमध्ये आणि आज अलीकडच्या काळातील मराठी शाळांच्या शिक्षणाच्या दर्जांच्या बाबतीमध्ये काही तफावत झाली आहे का याविषयी सांगोपांग चर्चा होणं गरजेचं आहे आणि ती होत असेल तर त्याला काय कारणं आहे, त्या कारणांवर मात करण्यासाठी काय उपाय करता येतील इथपर्यंत हे सगळे विषय येऊन जातात आणि मग त्यामध्ये सरकारची भूमिका मग पालकांची भूमिका सगळ्यात शेवटी येते आणि मग पालक इतकं करूनही जर पालक मराठी शाळांमध्ये मुलं पाठवणारच नसतील तर मात्र मराठी शाळा चालवावी असं आपण दिवा स्वप्न पाहण्यासारखंच होईल. क्रांतीज्योती विद्यालयासारखा एक सिनेमा येऊन आपल्याला एक संदेश देऊन जातो. आपल्यामध्ये काही बदल होतो की नाही हा आपला विषय आहे. आणि खरं म्हणजे एक असं वाक्य आहे की कालाय तस्मै नमः. तर काळानुसार अनेक गोष्टी बदलत जातात. तर काळानुसार काही दिवसानंतर मराठी शाळा खरोखरच गायब होतील का काय अशी चिंता करायला काही हरकत नाही आणि या चिंतेच्या विषयासोबतच चिंतनसुद्धा करायची गरज आहे. तर मराठीची चिंता आणि चिंतन हे अनेक वर्षांपासून सुरू आहे, पुढेही चालूच राहणार आहे. मग त्यातून विधायक काहीतरी निघायला पाहिजे.